तालुक्याच्या अकोटमध्ये खतांअभावी शेतकऱ्यांना मध्यरात्रीपासून रांगा लावाव्या लागलेल्या आहेत। खतांच्या तीव्र टंचाईमुळे शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांसमोर रात्रीपासूनच मुक्काम ठोकलाय। खरीप हंगामाच्या तोंडावर युरिया आणि इतर खतांचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। आपण थेट अकोटमधून माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी। पाहूया। शेतकऱ्यांच्या नशिबी नेहमीच निराशा आणि रांगा। आज जर पाहिलं तर आपण सध्या अकोट तालुक्यामधल्या कृषी केंद्र सेवा केंद्रावर आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर रात्री 3 वाजतापासून शेतकऱ्यांच्या युरियासाठी रांगा लागलेल्या आहेत। आणि काही काळ या ठिकाणी गोंधळ झाला होता। गोंधळ झाल्यानंतर या ठिकाणी पोलिसांना देखील घटनास्थळी पाचारण करावं लागलं। आरसीपी पोलिसांच्या नेतृत्वात या ठिकाणी शेतकऱ्यांना जे युरियाचे कुपन वाटप केलं जातं। आता शेतकऱ्यांच्या अगदी शिस्तप्रिय या ठिकाणी पोलिसांनी रांगा लावलेल्या आहेत। अगदी शांततेत या ठिकाणी आता युरियाचे कुपन दिले जातात। गेल्या काही दिवसापासून जर पाहिलं तर आपण अकोट शहरामध्ये युरियासाठी शेतकऱ्यांची मोठी झुंबड उडत आहे। सरकार म्हणते युरियाचा मुबलक साठा आहे, असं असला तरी जर पाहिलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या युरियासाठी एकंदरीत मोठ्या रांगा लागल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येतं। रात्री 3 वाजतापासून शेतकऱ्यांनी जागरण करत या ठिकाणी युरियासाठी रांगा लावलेल्या आहेत। या ठिकाणी जर पाहिलं शेतकऱ्यांचा हल्ली मुक्कामी पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं शेतकरी उपाशी या ठिकाणी रांगेत होते। आज जे कृषी सेवा केंद्र आहे त्या चालकांकडून या ठिकाणी त्यांना नाश्त्याची सोय असेल, त्यानंतर पाण्याची सोय या ठिकाणी केल्या जात आहे। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोट, अकोला।